हळूवार डोळे मिटायचे. दीर्घ श्वास घ्यायचे आतमध्ये. श्वास घेताना दीर्घ श्वास घ्या आणि 3दा श्वास घ्यायचा. हळूवार श्वास सोडायचा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमपिता परमेश्वरा. या सुदृढ शरीरासाठी खूप खूप धन्यवाद. हे सुदृढ शरीर तुम्हाला दिलंयस म्हणून आज मी सर्व कामे करू शकते. आजचा दिवस हा माझ्या जीवनातला सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट दिवस आहे. आज मी जिवंत आहे, श्वास घेऊ शकते. थँक्यू माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, पालन पोषण केलं, मला वाढवलं, मला दूध दिलं, माझं शिसू केलं, माझं संगोपन केलं. या माझ्या आईसाठी मला खूप 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 धन्यवाद परमेश्वरा. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी मला मोठं केलं, ज्यांनी मला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं राहण्यास शिकवलं, कर्तव्यशील शिकवणं शिकवलेलं आहे. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमपिता परमेश्वरा. धन्यवाद पंचतत्वांसाठी, धरती माता जी आम्हाला ग्राउंडेड ठेवते, जी आम्हाला अन्न, घर, सोनं, नाणं सगळं देते. या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या निर्मळ जलासाठी, जे आम्हाला सतत वाहत राहणं शिकवतं. कुठलीही परिस्थिती असो, जीवनामध्ये पुढे पुढे कसं जायचं हे आम्ही त्या पाण्याकडून शिकतो. पाणी हे आम्हाला ग्रहणशील व्हायला शिकवतं. थँक्यू सो मच. थँक्यू अग्निदेवतेसाठी, सूर्य भगवानसाठी, जे आम्हाला उष्णता देतं, प्रकाश देतं, ऊर्जा देतं. नवीन नवीन ऊर्जा दिवस, नवीन नवीन ऊर्जेने भरलेला दिवस आमच्यासाठी आणतात. हे अग्नी आमच्या पोटामध्ये अन्नाचं डायजेशन करते, पूर्ण अन्न पचन करण्यामध्ये मदत करते. त्या अग्नीसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या हवेसाठी, जे श्वासोच्छवासद्वारे माझ्या शरीरामध्ये जाते. मी आज जिवंत आहे हे मला कळतं. मी श्वास घेऊ शकते. ही हवा मला जिवंत ठेवते. मला हवा असलेला ऑक्सिजन ही हवा मला देते. या हवेच्या वायू तत्वासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी, आकाशासाठी, ज्याने मला काहीतरी विचार करण्याची शक्ती मिळते, काही विचार करण्यास जागा मिळते, नवीन नवीन गोष्टी शिकण्यामध्ये मला मदत मिळते. त्या स्पेस एलिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा आजच्या दिवसांसाठी. मी खूप शक्तिशाली आहे. मी खूप भाग्यवान आहे. आजचा दिवस माझ्यासाठी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट दिवस आहे. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू परमात्मा. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमात्माचा साथ सदा माझ्या सोबत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. रब युअर हँड्स. हळूवार हात ते डोळ्यावर लावायचे आहे आणि चेहऱ्यासमोर हात घेऊन उघडायचे डोळे. हातांच्या रेषांकडे बघायचे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. कराग्रे वसते लक्ष्मी करमल्ले सरस्वती करमल्ले तो गोविंदम प्रभाते करदर्शनम. थँक्यू सो मच. उद्यापासून पाणी पण चार्ज करूया आपण. पाणी जर असेल तर पाणीही चार्ज करूया डेली आणि त्याच्यानंतर मग सुरू करूया. ठीक आहे. तर काल म्हटल्याप्रमाणे आपण धरती माता लक्ष्मी मातेसाठी ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे आज. तर पहिलं आपण लिहिणार आहे पास्ट मध्ये, भूतकाळामध्ये जेव्हा केव्हा आपण पैसे वापरले असतील किंवा आपल्यासाठी कोणी पैशांचं जे आपण बोलतो एनर्जी ती वापरून जर आपल्याला काही मिळालं असेल, आपल्या काही इच्छा पूर्ण झाल्या असतील तर त्यासाठी लिहायचं आहे. तर मी एक एक हे बोलेल की जसं की आपल्याला कोणी आपल्या मित्राने मैत्रिणीने कोणी फ्री मध्ये काही फूड आयटम
कोणीतरी आपल्याला चहा जरी पाजला असेल तरी त्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जे फ्री मध्ये मिळालंय, आपण पैसे पे नाही केले, अशासाठी आपण ग्रॅटिट्यूड लिहिणार आहे. मग याच्यानंतर दुसरा विषय असं करून आपण किमान 10 पास्ट साठी, प्रेझेंट साठी 10 आणि फ्युचर साठी 10 असे 30 ग्रॅटिट्यूड लिहूया आपण पास्ट प्रेझेंट फ्युचर फॉर्मॅट मध्ये. सगळ्यांनी रोजचे 10-10 ग्रॅटिट्यूड लिहिलेले असतीलच. हे गृहीत धरूनच पुढे जायचं ना. हा हा मॅम. नेक्स्ट आपण बघू शकतो की आपल्याला म्हणजे आपण कधी कपडे घेतले असतील, आपल्यासाठी कोणी घेतले असतील, जसे आपले आई बाबा असतात, हजबंड असतात, आपले फ्रेंड्स असतात, किंवा आपण स्वतः सुद्धा स्वतःसाठी कपडे घेतो. तर मग ते कपडे घेण्यासाठी आपण पैसे देतो. तर मग या अशा कपड्यांसाठी आणि त्यांच्यासाठी दिलेल्या पैशांसाठी सुद्धा लिहायचं आहे. आता हे लिहिताना बिकॉज मध्ये तुम्ही काय लिहिताय, कोणी सांगेल का? सुचिता मॅम. हा, मी असं लिहिलं की मी आभारी आहे. म्हणजे जे व्यक्तीचे नाव लिहिलं, मी आभारी आहे सरांसाठी, त्यांनी आम्हाला ऑफिसमध्ये सणावारी जेवण दिलं. जेव्हा पण काही फंक्शन असायचे ना ऑफिसमध्ये, तेव्हा ते ऑर्डर करायचे बाहेर जेवण तुमच्यासाठी असं. पण आपण मनीसाठी लिहित आहे, तर आपण कसं लिहिलं पाहिजे? मी आभारी आहे जेवणासाठी, सरांनी जेवणासाठी दिलेल्या पैशांसाठी, ओके. कारण मला त्या जेवणाचा आस्वाद घेता आला, कारण मला ते जेवण करून छान वाटलं, किंवा मला त्यातलं समजा पुरी असेल तर ती खूप आवडली असं. हा. हं? ओके, चालेल. हा. सगळ्यांना लक्षात आलं ना? आज आपण पैशांसाठी लिहित आहे, तर जेव्हा तुम्ही सर आणि पैसे दोन्ही लिहिता, तेव्हा तुम्ही त्या दोघांसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करत आहात. ओके. थँक्यू. आता जेव्हा मी लिहितीये, मी आभारी आहे कपड्यांसाठी, दिलेल्या पैशांसाठी, कारण मला त्याने छान छान नवीन कपडे विकत घेता आले, किंवा छान छान एखादा ड्रेस असतो, आपण सहज येता जाता बघतो, पण तो आपल्याला मग घेता येतो. मी त्यासाठी लिहितीये. बिकॉज मध्ये मी ते लिहितीये, कारण मध्ये. ओके. ज्यांचे कॅमेरे बंद आहेत ते सुद्धा सगळे लिहित आहेत ना?
सगळ्यांनी लिहायचं, बोलायचं आहे, जर तुम्ही लिहित नसाल तर. आपण कुठे सहलीला गेलो होतो, लाईक शाळेमध्ये असताना आपल्या फॅमिली सोबत, किंवा 2024 मध्ये रिसेंटली जी ट्रिप तुम्हाला आठवत असेल त्यासाठी लिहायचं आहे. मी आभारी आहे माझ्या ट्रिपसाठी खर्च केलेल्या किंवा दिलेल्या पैशांसाठी, कारण मला माझ्या कुटुंबासोबत मस्त या ठिकाणी खूप मजा करता आली. सो आपल्याला जे काही गिफ्ट मिळालेले असतात किंवा आपण कोणाला गिफ्ट देण्यासाठी पैसे खर्च करतो त्यासाठी सुद्धा लिहायचं आहे. तसेच जर तुम्ही कोणत्या घरामध्ये राहत असाल, मग ते तुमचं स्वतःचं घर असू दे किंवा तुमच्या आई-बाबांनी, पूर्वजांनी घेतलेलं घर असू दे, मग ते स्वतःचं रेंटवर असू दे, कशाही प्रकारचं घर असलं तरी कोणीतरी त्याच्यासाठी किंमत मोजलेली असते वेळी. सो त्याच्यासाठी सुद्धा आपण आभार व्यक्त करायचे आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण घराबद्दल लिहितोय तर इट इज अ पास्ट टेन्स. आपण वॉज यूज करतो का जेव्हा मराठीत लिहित असताना? काय यूज करतो का? वॉच? वॉज. नाही.
नाही ना? म्हणजे तुम्हाला सेंटेन्स हवंय का कसं लिहायचंय? तुम्ही नाही, इंग्लिश मध्ये लिहिता ना हो. पण? I'm so happy and दिलेल्या grateful to पैशांसाठी universe that त्यांनी घेतलेल्या I घरात am able to take लिहायचं का? नाही. I was आय able एम to सो purchase. ग्रेटफुल फॉर मनी पेड फॉर क्लोथ्स बिकॉज मला मस्त पांढरा शर्ट विकत घेता आला किंवा मला हवा असलेला पांढरा शर्ट मला मिळालेला. पेड हा भूतकाळ घरात दर्शवतो, राईट? ओके. आणि घर घेता मी काय करतो? I'm so happy and grateful to आणि जर know that I was मराठी लिहित असाल तर I दिलेल्या पैशांबद्दल. दिलेल्या म्हणजे क्रिया होऊन गेली आहे ना, देत आहे म्हणजे करंट असं. लक्षात आलं ना सर? नाही आलेलो. तुम्ही काय मला घराबद्दल सेंटेन्स? लिहायचंय. हा, मी सेंटेन्स लिहितो. आय एम मग सो हॅपी अँड घराबद्दल म्हणजे ग्रेटफुल. तुम्ही घराचं रेंट पे करताय की EMI पे करताय का तुमच्या पूर्वजांपासून मिळालेलं घर आहे ते? पूर्वजांपासून मिळालं. नाही, माझी मी स्वतः घेतलेलं घर. अच्छा. I am so grateful for money paid for this beautiful home because मला एवढ्या सुंदर घरात राहण्याची मजा घेता येते. किंवा आता हे बिकॉज मध्ये तुम्ही तुमचं रिझन ऍड करू शकता की का तुम्ही त्या ओके. घरासाठी कृतज्ञ आहे. बिकॉजच्या आधीचं सेंटेन्स कळालं ना तुम्हाला? आय एम सो ग्रेटफुल टू युनिवर्स दॅट आय एम एबल टू. माझं ते विचारायचं. आय वॉज एबल टू परचेस. असं नाही लिहायचं ना आपण? तुम्ही असं सेंटेन्स मध्ये अडकू नका. आय वॉज, आय एम, फॉरगेट इट. जस्ट फोकस करा की मनी पेड फॉर दिस ब्युटिफुल होम. ओके. हे सेंटेन्स महत्वाचं आहे, हे वाक्य महत्वाचं आहे. मग त्याच्या आधी तुम्ही काही लिहिलं म्हणजे ग्रेटफुल कृतज्ञतेच्या सेंटेन्स मध्ये तरी चालणार आहे. आय वॉज, आय एम, आय एबल टू पेड, बट ओके. ओके. मनी पेड फॉर दिस ब्युटिफुल होम हे महत्वाचं आहे असं. ठीक आहे. मॅडम मी हे सेंटेन्स सांगू? हा, सांगा ना मग. मी असं लिहिलंय, म्हणजे माझ्या डॅडींचं घर आहे ना, म्हणजे सासऱ्यांचं. मी असं लिहिलंय, मी आभारी आहे डॅडीने दिलेल्या पैशांबद्दल, कारण की त्यांनी घेतलेल्या घरात मी राहू शकले. घर खूप ऊर्जावान आहे आणि मला राहण्याचा खूप आनंद मिळतो. बरोबर आहे का? येस, येस. मॅम मला एक विचारायचं होतं, आता आपण घराबद्दल लिहितोय तर आपण साठी म्हणजे आपण बाबांकडच्या घरात म्हणजे माहेरच्या घरात राहत होतो. आता सासरी पण आपण सासरी किंवा आपण इकडं पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर इकडचं. आता प्रत्येक घरासाठी लिहू शकतो का? हा, लिहू शकतो. कारण कोणी ना कोणी पैसे मोजलेले असतात, राईट? म्हणजे तुमच्या बाबांना जरी आजोबांकडून मिळालं असेल पण मग आजोबांनी पैसे दिले असतील, राईट? मग तसं त्या याच्यामध्ये मनी ही एनर्जी तिथे पे केलेलीच असते. सो मग त्या याच्याने आपण ते सुद्धा लिहू शकतो की माहेरचं घर असेल कुठेतरी. आपण आता नेक्स्ट आपण लिहू शकतो की एखाद्या मस्त हॉटेलमध्ये तुम्ही स्टे केला असेल, आपण त्यासाठी सुद्धा लिहू शकतो. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. आता या हॉटेलच्या स्टे साठी आपण असं नाही म्हणू शकत की हॉटेलमधल्या स्टेच्या राहण्याकरता दिलेल्या पैशांसाठी. तिथे अपेक्षित आहे की तुम्ही स्पेसिफिक नाव मेन्शन केलं पाहिजे की कुठल्या स्टे साठी तिथे नाव दिलं पाहिजे त्या रिसॉर्टचं, त्या याचं जिथे कुठे तुम्ही स्टे केलं असेल त्याचं नाव देऊन मग बिकॉज मध्ये कारण मध्ये तुम्ही लिहू शकता
की तिथलं तुम्हाला काय आवडलं? तुम्ही तो स्टे खूप एन्जॉय केला. ती रूम खूप मोठी होती. तिथून व्ह्यू खूप छान दिसत होता. की त्याच्यातून कोणता आनंद किंवा कोणती चांगली गोष्ट तुम्हाला मिळाली? तसंच आपण जे हॉटेलमध्ये जेवायला जातो आपल्या फॅमिली सोबत किंवा कोणासोबत पण, तर मग तिथे सुद्धा कधीतरी आपण बिल पे केलेलं असतं किंवा आपल्यासाठी कोणी बिल पे केलेलं असतं, तर त्यासाठी सुद्धा लिहायचं आहे. मॅम जे आपण घरासाठी बँकेकडून लोन घेतलंय, तर तेही लिहू शकतो का मला बँकेने एवढे-एवढे पैसे गिफ्ट म्हणून दिले, म्हणून मी घर घेऊ शकले आणि एन्जॉय करू शकते घरात? येस. आपण जे सेल्फ ग्रूमिंगसाठी पण जातो जसं की अ, जे पण तुम्ही काही पार्लरमध्ये किंवा सलूनमध्ये जाऊन करत असाल, तर तिथे सुद्धा आपण जे पैसे देतो त्यासाठी सुद्धा कृतज्ञता लिहायची आहे. तुमचे पाससाठी किमान 10 लिहून झाले असतील आता, राईट? झाले आहेत ना? तर मी आता आपण लिहितोय अजून. ओके. तुम्ही चालू ठेवा मग लिहिणं. तर आपण आता नेक्स्ट जे आहे ते प्रेझेंटसाठी लिहिणार आहे, की आत्ता तुम्ही पैशांचा वापर कशासाठी करत आहात किंवा काय ती एनर्जी देऊन तुम्ही मिळवत आहात. जसं की प्रेझेंटमध्ये मी लिहू शकते, की मी अ, जसं की मी या घराचं रेंट पे करतीये. हे प्रेझेंटमध्ये येईल, करेक्ट? प्लस एखादं माझं सेव्हिंगचं असेल, एफ-डी असेल, एफ-डी नाही म्हणता येणार, आर-डीचं जे डिडक्शन असेल, ते मी वेळेत पे करू शकतीये.
जे पैसे मी बँकेसाठी देते, जसे बँकेने मला जे पैसे गिफ्ट केले आहे, तर त्याचा मोबदला मी वेळेत देते आहे. ही मोठी गोष्ट आहे, राईट? मग या अशा गोष्टी आपल्याला लिहायच्या आहे. किंवा मी इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करत आहे. किंवा आता काही लेडीज असू शकतात, की ज्या स्वतः पे नाही करत आहे. पण तुमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी आपले हसबंड किंवा तुम्ही अनमॅरिड असाल तर आई-बाबा, भाऊ कोणीतरी पे करत असेल, राईट? घरातील आता बघायचं आहे, प्रेझेंटमध्ये बघायचं आहे, की कोणत्या-कोणत्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत, की ज्याच्यासाठी खरंच पैशांची आवश्यकता असते किंवा पैसे दिले जातात. तर मग ते आठवून त्याच्यासाठी कृतज्ञता लिहायची आहे. प्रेझेंटच्या पैशांसाठी सेंटेन्स फॉर्मेशन मी आभारी आहे वीज बिलांच्या पैशासाठी. कारण त्यामुळे मी घरात उजेडात राहते आणि विजेची उपकरणे चालवू शकते. करेक्ट? राईट. सगळ्यांना लिहिता येतं ना प्रेझेंटमध्ये? एक दोन सेंटेन्स फॉर्मेशन सांगून दे फटाफट. Oh, madam. I'm so happy and grateful to universe that I'm able to pay all dues of my electricity bills. ड्यूज I'm नाही, enjoying in my life. ड्यू हा वर्ड करून टाका. Okay. पैशांसाठी खूप आभारी आहे, कारण मी माझ्या घरातील वायफायचे पैसे भरू शकते किंवा शकले. Okay. वेळेत देऊ शकतो याच्यासाठी सुद्धा खरंच हे खूप मोठं ब्लेसिंग आहे.
त्यामुळे ड्यू वगैरे असे शब्द नका वापरू याच्यामध्ये प्लीज. ते अमाऊंट नाही लिहायची का आपल्याला? नाही, अमाऊंट नाही लिहित आहे आपण, बट जर लिहायचं असेल अमाऊंट तर लिहू शकता तुम्ही. लिहायचं नाही असं फिक्स नाहीये, लिहू पण शकता. असंही लिहू शकतो की मी पैशांची खूप आभारी आहे कारण मी माझ्या गरजा पूर्ण करू शकते. मी किंवा आभारी आहे पैशांसाठी कारण मी फळं आणू शकते. त्याचा आस्वाद घेऊ शकते. माझ्या शरीरासाठी त्या फळांचा, रसांचा मी खूप काही छान उपयोग करू शकते. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी त्यामुळे भाजीपाला खरेदी करू शकते व मला हवा असलेल्या आवडी-निवडीच्या भाज्या मी खाऊ शकते. मी आभारी आहे पैशांसाठी कारण त्यामुळे मी ड्रायफ्रुट्स आणू शकते आणि ते ड्रायफ्रुट्स मी माझ्या शरीराच्या म्हणजे प्रोटीनची कमतरता म्हणा, जे काही आहे ते आपण पुढे लिहू शकतो असं. रोजच्या गरजा आपल्या भरपूर आहेत ज्यामध्ये आपण पैसा खर्च करतो प्रेझेंट टेन्स मध्ये. बरोबर. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी त्यामुळे मला आवडणारे चाट खाऊ शकते. पाणीपुरी आहे, पावभाजी आहे. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही खाऊ शकता. बरोबर. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मला आवडणारे पुस्तक मी खरेदी करू शकते. येस. I'm so happy and grateful for all the money that I'm paying toward the courses and getting the knowledge out of that. बाकी सगळेजण पण एखाद सेंटेन्स शेअर करा म्हणजे जेणेकरून दुसऱ्यांना पण थोडी कल्पना येईल. राईट. Knowledge. I'm so happy and grateful that I'm able to pay the fees of my children with which they are getting knowledge and wisdom. करेक्ट. मी आभारी आहे पैशांसाठी ज्यामुळे मी मंथली Zoomचे बिल पे करू शकते, ज्याद्वारे मी माझे ऑनलाईन योगा क्लासेस घेते. बरोबर. मी आभारी आहे मोबाईल रिचार्ज करत असलेल्या पैशांसाठी कारण की मी मोबाईलच्या वापरामुळे प्रियजनांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहते व माझी सगळी कामे सुलभतेने पार पडतात. राईट. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी पैसे देऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकतो. वाव. बरोबर. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी दर महिन्याला किराणा डीमार्ट मधून किराणा घेऊ शकतो. वा, नाईस. आता तुम्ही आपण काय केलंय की आपण
देत असलेल्या पैशांसाठी लिहिलंय बरोबर. पण आपल्याकडे कुठून तरी पैसे येतात, जसं आपण वर्किंग असेल, आपला बिझनेस असेल, सॅलरी असेल, तर त्या पैशांसाठी सुद्धा आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. किंवा आपले कुठे इन्व्हेस्टमेंट असतील शेअर मार्केटमध्ये किंवा तुमचे FD असेल, त्याचे जे इंटरेस्ट तुम्हाला मिळतात त्याच्यासाठी सुद्धा प्रेझेंटमध्ये आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण ते येतात आपल्याकडे. म्हणूनच आपण हे सगळ्या गोष्टी आहेत जिथे पैशांची एनर्जी एक्सचेंज करू शकतो. मी आभारी आहे पैशांसाठी. बोला. हा. मी आभारी आहे मला मिळणाऱ्या सॅलरीसाठी, ज्यामुळे माझं घर चालते, माझे EMI जातात, माझे एक्सपेन्सेस जातात. मी आभारी आहे पैशांसाठी, त्यामुळे माझं म्युच्युअल फंडचं दर महिन्याचे मी पैसे पे करू शकते. SIP. कीर्ती मॅडम. I'm so happy and grateful that every day I'm able to save money in my piggy bank. Yes. प्रेझेंटसाठी झाले का 10 लिहून? प्रेझेंटसाठी 10 लिहून झाले? येस. मॅम. ओके. तसेच आपण बाईक चालवतो, कार चालवतो, तर त्याच्यामध्ये जे पेट्रोल टाकलं जातं त्याच्यासाठी सुद्धा आपण लिहू शकतो. तर नेक्स्ट आपण आता लिहिणार आहे फ्युचरसाठी. I'm so happy and grateful that I'll be renewing my house and pay for the interior decorations. बिकॉज कुठे आहे सर याच्यामध्ये? स्वतः जेव्हा आपण फ्युचरचं लिहितो ना, तर त्याच्यामध्ये आता समजा मला एखादी गोष्ट घ्यायची आहे, मला पेन घ्यायचा आहे, ठीक आहे. फ्युचरचं लिहिताना ती घटना पुढे घडतीये, जसं विल वापरण्याने काय दर्शवतं की ती पुढे घडणार आहे भविष्य काळात, पण तसं नाही करायचंय. ती घटना करत आहे, घेत आहे असं लिहायचं आहे, ठीक आहे. मी पैशांसाठी खूप आभारी आहे किंवा मी माझ्याकडे असलेल्या पैशांसाठी खूप आभारी आहे, कारण मी विवांसाठी छान गाडी घेत आहे, खेळणं घेत आहे. हे जस्ट एक्झाम्पल दिलं आहे मी. तर तुम्ही तसं लिहू शकता. म्हणजे मग हे कशासाठी लिहिणार की माझी इच्छा आहे, मला विवांच्या बर्थडेला त्याला छान कार घ्यायची आहे खेळण्यामधली. तर मग मी हे असं लिहिणार, कारण मला माहिती आहे की तेव्हा मला मनीची एनर्जी ट्रान्सफर करायची आहे, राईट. तर मग तेव्हा मी हे अशा प्रकारे लिहिणार की घेत आहे, करत आहे. लक्षात आलं सगळ्यांना? फ्युचर टेन्स मध्ये लिहा. आपण विल वगैरे नाही वापरत आहे आपण इथे, की प्रेझेंट मध्ये या क्षणी तुम्ही ती गोष्ट करत आहे असं लिहायचं आहे. ओके. Yes. आणि जर इंग्लिश मध्ये लिहित असाल तर आय थिंक ING प्रत्यय लावू शकता तुम्ही. आय एम बाईंग गिफ्ट फॉर माय सन बिकॉज मध्ये.
कारण हे बिकॉज फ्युचरचं लिहून आपण काय दर्शवतो आहे युनिव्हर्सला किंवा आपल्या मनाला की आपल्याकडे ते पैसे आहे, ज्या गोष्टी ज्या डिझायर्स आपल्याला पुढे आहेत म्हणजे ज्या करायच्या आहेत किंवा जे आपली स्वप्न आहेत जिथे आपल्याला मनी ट्रान्सफर किंवा एनर्जी ट्रान्सफर करायला लागणार आहे ते ऑलरेडी आपल्याकडे आहे, हे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगतोय. त्यामुळे फ्युचरचं असं लिहायचं आहे जे मी सांगितलं. बाकी लोक म्यूट करा, प्राजक्ता मॅम सांगते. आता कोणाचे जर EMI सुरू असतील राईट, होम लोनचे असेल, कार लोनचे असेल, तर आपण पास्ट मध्ये लिहिलं की मी आभारी आहे त्या पैशांबद्दल, मी हे पे करू शकतो. प्रेझेंट मध्ये लिहिलं की माझ्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे किंवा मी ते वेळेत पे करू शकते. आणि फ्युचर मध्ये आपण लिहू शकतो की मी पे करत आहे. सगळ्यांना सुचत आहे ना लिहायला फ्युचर साठी? ओके. तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल त्याच्यासाठी लिहू शकता. तुम्हाला एखादी गोल्डची वस्तू घ्यायची असेल किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट असेल ते लिहायचं असेल, शेअर मार्केट मधली इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट, त्यासाठी सुद्धा लिहू शकता तुम्ही. याच्याने काय की आपल्याकडे येणाऱ्या पैशांबद्दल आपण आधीच कृतज्ञता व्यक्त करत आहोत. मॅम हे करेक्ट आहे का? मी कृतज्ञ आहे पैशासाठी ज्यातून मी माझ्या विभाची 12th आदित्य कॉलेजची फी भरू शकते. फ्युचर मध्ये हो. भरत आहे. ओके. हम्म. सगळ्यांनी शेअर करा एक एक एक्झाम्पल. समटाइम्स आपल्याला समजतं पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण सेंटेन्स फॉर्मेशन काहीतरी वेगळंच करतो. सो एक एक शेअर करा सगळ्यांनी जेणेकरून कळेल की सेंटेन्स फॉर्मेशन करेक्ट आहे का तुमचं. मी मी आभारी आहे पैशांसाठी कारण की जानेवारी महिन्यामध्ये कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात आहे. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मला हव्या असलेल्या आवडत्या मेघालयाच्या टूर साठी मी ते पैसे देत आहे. मस्त. मी आभारी आहे माझ्याकडे असलेल्या पैशासाठी. मी माझ्या मुलीला बर्थडेला स्मार्टवॉच गिफ्ट घेत आहे. I'm so happy and grateful to universe that I'm paying my cylinder bill, milkman, grocery.
तुमचं बिकॉज का तुम्ही मेन्शन नाही करत नाही मला? लावलं, बिकॉज नाही झालं, बिकॉज नाही दिलेलं. पण लिहा So ना, happy and मध्ये grateful. तुमचं कंप्लीट कशी होणार कृतज्ञतेचं सेंटेन्स? तुम्ही लिहितच नाहीये का बिकॉज? बिकॉज लिहायचं नाही म्हटलं ना तुम्ही. कमॉन, मी म्हंटल की बिकॉज लिहायचं आहे, मग कारण हे सगळेजण मेन्शन करतात ना, आपण कारण असं कारण तसं. ओके. बिकॉज लिहायचं आहे कारण सेंटेन्स आपलं त्याच्याशिवाय कम्प्लीट नाही होत ना, कृतज्ञतेचं जोपर्यंत आपण कारण लिहित नाही तोपर्यंत. आता ठीक आहे, जर मागे नसेल लिहिलं तर नंतर लिहा, पण आता पुढे लिहिताना लिहा, काही हरकत नाही. ओके. बाकी लोक पण शेअर करा की तुम्ही कसं लिहित आहे किंवा कशासाठी फ्युचर मध्ये आभार व्यक्त करत आहे. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मला हवे असलेले सुंदर डायमंड शेअरिंगसाठी मी पैसे देत आहे. वा. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी माझ्या मुलांसाठी दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकतो. तुम्ही प्रेझेंट मध्ये लिहिताय का की फ्युचर मध्ये? हे प्रेझेंट मध्ये Present लिहू मध्ये. शकता, फ्युचर मध्ये नाही. आता यामध्ये तुमची इच्छा असेल की तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक ठराविक अमाऊंट इन्कम मध्ये हवी आहे, राईट? कोणाला 1 लाख हवे, 2 लाख, 5 लाख रुपये मंथली इन्कम हवा आहे, तर आपण त्यासाठी सुद्धा लिहू शकतो की मला महिन्याला इतके इतके पैसे मिळत आहे. याचं सेंटेन्स फॉर्मेशन सांग एकदा. मी आभारी आहे पैशांकरता कारण मला प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये मिळत आहे.
मी आभारी आहे पैशांकरिता कारण मी आईसाठी लागत असलेल्या वस्तूंची खरेदी करत आहे. मी आभारी आहे पैशांसाठी कारण मी ज्यातून माझ्या स्वप्नातील सुंदर घर घेत आहे. येस. असं लिहू शकते का? मी आभारी आहे पैशांसाठी कारण मला पाहिजे असा नवीन जॉब मिळत आहे. पण जॉब मधून तुम्हाला काय पाहिजे? सॅलरी, राईट? हा सॅलरी हा हा, मग सॅलरीसाठी लिहा की तुम्हाला एक विशिष्ट अमाऊंटची सॅलरी पाहिजे, राईट? आता तुम्हाला 1,00,000 रुपये मिळत असेल तर कदाचित तुम्हाला 2,00,000 रुपये पगार हवा आहे, बरोबर? मग जॉबसाठी नका लिहू, सॅलरीसाठी लिहा. ऍक्च्युली मी एका ठिकाणी आहे जॉबला परत मला अजून छानपैकी मिळत आहे असं म्हणते. हो, पण मग तर जॉब तिथे चेंज तुम्हाला याच्यासाठीच करायचं असेल ना की हा इन्क्रिमेंट हवी आहे, हा 15,000 बरोबर हवं आहे, मग हा त्याच्यासाठीच लिहा. म्हणजे कसं जॉब लिहू हे दिसत असलं तरी पैसे हे त्याच्यातून मुख्य इंटेन्शन आहे आपल्याकडे. हा आता माझं पण सेम आहे, पण मग मी काय लिहिलं आहे की मी आभारी आहे पैशांकरता, मला प्रत्येक महिन्याला 2,00,000 रुपये मिळत आहे. अच्छा ठीक आहे हे मी लिहिलेलं आहे मॅडम. हा, मग तुम्ही प्रत्येक महिन्याला खरं तर मॅम म्हणतात की असं सॅलरी मधूनच मिळतील, इकडूनच मिळतील, तिकडूनच मिळतील, हे आपण नाही युनिव्हर्सला कमांड देऊ शकत. आपली इच्छा काय हा आहे की मला प्रत्येक ओके महिन्याला, कुठूनही येऊ शकतो. ओके राईट, हा हा मला ही अमाऊंट पाहिजे. I'm so happy and grateful to news that I am getting money from all the directions effortlessly. Thank you so much. बिकॉज असं नाही दीपक सर, हे नाही, रॉंग आहे. हे अफर्मेशन आहे, आय थिंक. आय एम गेटिंग मनी फ्रॉम ऑल द डायरेक्शन. पण मग याचं बिकॉज काय लिहिणार तुम्ही? Because I'm able to enjoy that money for the investment and my routine purpose. फ्युचर मध्ये, जे फ्युचरचा सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये कसं लिहिणार आपण तुम्ही? हे अफर्मेशन काइंड ऑफ ऍक्च्युली सेंटेन्स झालं तुमचं, पण आपल्याला इथे अफर्मेशन न लिहिता ग्रॅटिट्यूड लिहायचंय, करेक्ट? मग Okay. तुम्ही असं म्हणू शकता, एन्जॉयमेंट म्हणजे समजा तुम्हाला कुठेतरी फिरायला जायचं आहे, ठीक आहे, तर मग त्याच्यासाठी तुम्ही आभार व्यक्त करू शकता की आय एम एन्जॉईंग माय हॉलिडे विथ माय वाईफ, माय All it is. फॅमिली, काइंड ऑफ असं. Okay. येस, थँक्यू. आणि हे सगळं लिहित असताना किमान एक इच्छा आपण स्वतःसाठी लिहूया. म्हणजे आपण आता लिहिताना मी माझं सुद्धा वाचतेय, तर मी फॅमिलीसाठी लिहित आहे की कम्प्लीट फॅमिलीमध्ये मी पण आहे, बट अशी एक तरी इंडिव्हिज्युअल इच्छा आपण लिहूया की जी फक्त आपल्याला स्वतःसाठी हवं. जसं कीर्ती मॅमने एक्झाम्पल दिलं डायमंड रिंगचं. मे बी कोणाला तरी काहीतरी वेगळं अपेक्षित असेल, राईट? तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. तसं एक तरी लिहा असं मी म्हणेन. प्राजक्ता मॅडम, हा, बोला. समजा आपल्याला जे पैसे खर्च करायचे आहे शारीरिक म्हणजे कशासाठी? हेल्थसाठी. हेल्थसाठी तर ते- असं लिहू शकतो म्हणजे हेल्थसाठी तुम्हाला काय जिम वगैरे लावायची आहे की कसं? ट्रीटमेंटसाठी. पण मग जर तुम्ही ट्रीटमेंटसाठी पैसे मॅनिफेस्ट करताय, इनडायरेक्टली तुम्ही तुमच्याकडे बॅड हेल्थ अट्रॅक्ट करताय, राईट? ओके हम्म. ओके मग ते नाही लिहायचं ना? ते नका लिहू. कारण छान, तुम्हाला तरी छान वाटेल का असं लिहिताना ट्रीटमेंटसाठी मला एवढे पैसे मिळत आहे?
त्याच्यापेक्षा तुम्ही मी विटॅमिन्स खरेदी करत आहे किंवा काहीतरी जे शरीरासाठी योग्य असलेले सप्लिमेंट्स गुड. किंवा असं लिहू शकतो की डॉक्टर कडून उपचार घेत आहे. नाही 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 नाही. मी आभारी मग आहे त्या पैशांसाठी ज्यातून मी माझं शरीर निरोगी ठेवण्यासाठी संजीवनी बुटी घेत आहे. येईल का? पण याच्यामध्ये तेच होतं की जसं प्राजक्ताने सांगितलं ना की तुम्ही मग हे गृहीत धरताय की तुमची तब्येत हे जसं आपल्याला राजेश सर म्हणा किंवा सगळे नेहमी काय सांगतात की तुम्ही असं नका करू की मी मेरे बुरे वक्त के लिए मैं पैसा मेरे लिए रख रहा हूँ, है ना? इमर्जन्सी फंड काय झालं जे की आपण तुम्ही काय म्हणतो. एक्सपेक्टेड केलं की तो माझा वेळ येणार आहे. Correct. बरोबर आहे. आपण नेहमी म्हणतो ना की नाही थोडा ना थोडा पैसा बँकेत असला पाहिजे, कधी कुठली वेळ येऊ शकते. तर असं म्हणून कधीच पैसा ठेवू नये. इव्हन आपली असलेली जी अमाउंट असते ना तीही कधीतरी एकदा काढून पुन्हा सर्क्युलेट करावी. एका जागी मनी कधीच स्टक करून ठेवू नये. करेक्ट. तो आता यांना हेल्थच्या हिशोबाने जर पैसा हवा असं जर हे लिहत आहे, तर याच्या म्हणजे वेगळं लिहा. हेल्थसाठी कशाला? ऑलरेडी यू आर व्हेरी हेल्दी अँड फिट अँड फाईन. सो मी फिरायला जात आहे. मी खूप हेल्दी फिरायला जात आहे त्यासाठी मला पैसे मिळत आहे. अजून दुसरं काहीतरी सेंटेन्स फॉर्मेशन करा. तुम्हाला एक्झॅक्ट काय पाहिजे ते सांगा स्वप्नील सर. म्हणजे मी असं सजेस्ट करेल की तुमचं जे हेल्थ चॅलेंज आहे त्याच्या अकॉर्डिंग ब्लेसिंग तुम्ही लिहा. ओके. थँक्यू. म्हणजे फॉर म्हणजे एक्झाम्पल पण नाही द्यायचंय खरं मला. पण असं लिहू शकता की समजा आता कोणाला तरी एखाद्या चॅलेंज आहे ज्याच्यामुळे म्हणजे ही ट्रीटमेंट आहे ती समजा एका स्पेसिफिक चॅलेंजसाठी पाहिजे. एका बॉडी पार्ट मध्ये चॅलेंज आहे म्हणून म्यूट घेत करा आहे. 2 मिनिटं. ठीक आहे. पण मग मला मी लिहिताना कसं लिहिणार? मला त्या चॅलेंजकडे नाही फोकस करायचा. माझा फोकस कुठे आहे? की हे चॅलेंज दूर झालंच आहे. पण मग त्याच्यानंतर मी काय करेल? की मी खूप उड्या मारेल, मी खूप ट्रेकिंगला जाईल. इन शॉर्ट ठीक आहे. तर मग मी त्याच्यासाठी पैसे मॅनिफेस्ट करेल. ट्रीटमेंटसाठी नाही करायचे आपण मॅनिफेस्ट. आलं लक्षात स्वप्नील सर? येस. थँक्यू. मॅडम 5:58 झाले. हां, ठीक आहे चालेल. जे लास्टचं लिहित असाल तुम्ही तर ते कंप्लीट करून घ्या. आणि प्रतिभा मॅम? चालेल. तुम्ही घ्याल ना? हो. ओके चालेल. सगळेजण सेंटेन्स एक जे लास्ट मध्ये असेल तर लिहून घ्या, पूर्ण करा आणि मग आता मेडिटेशन होतील आपलं प्लॅन. आणि हे मला एक सांगायचं आहे की जे प्रतिभा मॅम घेत आहे ना अनुलोम विलोम किंवा ही छोटीशी जी ही क्रिया आहे ही अतिशय महत्वाची आहे. कारण याच्यामुळे ना तुम्ही तुमच्या श्वासांबरोबर जुळता. श्वासांबरोबर जुळता म्हणजे तुम्ही स्वतःच्या सेल्फ आत्मा याच्याशी जुळता. तर हे आणि यामुळे काय होईल तुम्हाला तुम्हाला मी या जगात का आलो आहे किंवा मला काय करायचं आहे याची कुठेतरी चालना मिळत जाईल. ही खूप असं हलकं नाही घ्यायचं ह्या एक्सरसाइजला. हे खूप महत्वाची आहे. ओव्हर टू यू प्रतिभा. सगळ्यांनी करायचं आहे. फक्त बघायचं नाही आणि ज्यांना बघायचं आहे त्यांनी व्हिडिओ ऑफ करायचा आहे. दीपक सर काल तुम्ही करत नव्हतात. ठीक आहे. जर तुम्हाला करायचं नसेल तर व्हिडिओ ऑफ ठेवायचा. अदरवाईज जे सगळे करत आहेत त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ऍक्च्युली सगळ्यांनी केलं पाहिजे. उलट व्हिडिओ ऑन करून करा. कारण खूप महत्वाचं आहे हे प्रॅक्टिस किंवा हे जे मिळत आहे आपल्याला ते. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. यांनी तुम्ही स्वतःची लाईफ क्रिएट करू शकता. तुम्हाला तुम्हाला कळणार नाही की तुमच्या हातून कधी एक इंट्युशन येईल. ही क्रिया जी करताना ना मन स्वस्थ होतं, शांत होतं. आपण आपल्या मनासोबत जोडतो. ही खूप महत्वाची क्रिया आहे आणि जी आपल्याला सहज फुकट मिळती आहे आणि ती प्रतिभा मॅम आपल्याला देत आहे. सो वी आर व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर प्रतिभा मॅम की ते आपल्याला देत आहेत. येस. तर सगळ्यांनी याचा महत्व समजा आणि व्यवस्थित त्याचा रिस्पेक्ट करून करा.
ओके, थँक्यू. आपण काल जी भस्त्रिका क्रिया केली होती ती पुन्हा आजही करणार आहोत. त्या भस्त्रिका क्रिया केल्यानंतर मनातील विचार शांत होतात आणि जी निगेटिव्हिटी आहे ती पण निघायला मदत होते आणि मन स्टेबल व्हायला हेल्प होते आणि अनवॉन्टेड टॉक्सिन्स पण बाहेर पडतात. हे भस्त्रिका आहे तुमचं मेडिटेशनच्या आधी किंवा सुदर्शन क्रिया वगैरे जे करतो त्यातही प्रत्येक ठिकाणी केली जाते म्हणून मीही ती क्रिया घेते आहे इथे पण डेली. ओके. दोन्ही हात शोल्डर लाईन मध्ये, अंगठा आतमध्ये. इनहेल करताना दोन्ही हाताची बोटं उघडायचेत, हात वर करायचे. एक्झेल करताना दोन्ही हात खाली घ्यायचेत, अंगठा आतमध्ये, बोटं बंद करून मूठ बंद करायची. श्वास सोडताना जसं सर्दी झाल्यावर आपण नाक शिंकतो तसं जोरात एक्सेलेशन करायचे, न लाजता. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. लांब श्वास घ्या. ब्रीथ इन, हँड्स अप. श्वास सोडा, ब्रीथ आउट डाऊन. ब्रीथ इन अप, ब्रीथ आउट डाऊन. श्वास घ्या, हात वर. श्वास जोरात सोडा, हात खाली. श्वास घ्या व हात वर. श्वास सोडा, हात खाली. श्वास घ्या, हात वर. श्वास सोडा, हात खाली. कंटिन्यू आपल्या क्षमतेनुसार करत राहा. रिलॅक्स. दोन्ही हात खाली. दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा ठेवायचा प्रयत्न करा. अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याच्या टिप जोडा. इंडेक्स फिंगर आणि थंब टिप जोडून ठेवा. श्वासासोबत होणारे बदल बघा. आपण अजून एक सेट करणार आहोत. जर तुमची क्षमता असेल, तुमच्याकडून शक्य असेल तर आपण 30 स्ट्रोक करणार आहोत. हेच कंटिन्यू. दोन्ही हात पुन्हा शोल्डर लाईन मध्ये. ब्रीथ इन, स्टार्ट. विदाउट हँड्स डाऊन. ब्रीथ इन अप, डाऊन. कंटिन्यू. आपापले मोजू शकतात. छोटीशी क्रिया आहे पण भरपूर एनर्जी लागते. ठीक आहे, रिलॅक्स. थोडं सगळ्यांना सांगायचंय की एक्झेलेशन तेवढं स्ट्रॉंगली होत नाहीये. जेवढं आपण नाक साफ करताना जेवढी एनर्जी लावून करतो तेवढं स्ट्रॉंगली होत नाहीये. तर ते अजून स्ट्रॉंगली करायचा प्रयत्न करा, म्हणजे अनवॉन्टेड टॉक्सिन्स सगळे बाहेर पडतील. मी एकदा पुन्हा दाखवते. ओके. एक्सप्रेशन चेंज होतात. जोरात नाकाने बाहेर हवा बाहेर सोडा. एकदा करून बघा, तुम्हाला काय बदल जाणवतो. हा, करेक्ट कीर्ती मॅम. करेक्ट सुचिता मॅम. करेक्ट अरुणा मॅम. परफेक्ट, छान. रिलॅक्स. मन शरीर पूर्णपणे शांत झालं आहे. त्या मनाच्या आणि शरीराच्या शांतीला बघायचा प्रयत्न करा. भस्त्रिका केल्यानंतर कधी थोडा दम लागल्यासारखं, थोडं डोकं जड झाल्यासारखं किंवा कानात चुळचुळ होणं हे होऊ शकतं. ते नॉर्मल आहे. ते सगळे अनवॉन्टेड टॉक्सिन्स जेव्हाही शरीरातून बाहेर पडतात तेव्हा ते थोडा त्रास देऊन जाऊ शकतात. प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. तर आपण काल जी क्रिया केली अनुलोम विलोम, त्यात एक स्टेप पुढे नाडी शोधन करणार आहोत. काल आपण केलं होतं डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन फक्त उजव्या नाकपुडीने श्वास सोडला, परत उजव्या नाकपुडीने घेतला आणि डाव्या नाकपुडीने सोडला होता. आज आपण पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेणार, दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोखून ठेवणार आणि मग उजव्या नाकपुडीने सोडणार. पुन्हा उजव्या नाकपुडीने घेणार, दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोखून ठेवणार आणि डाव्या नाकपुडीने. ओके, ही क्रिया करणार आहोत.
उजव्या हाताची प्रणव मुद्रा घ्यायची. आपापल्या क्षमतेनुसार जेवढा तुम्हाला श्वास रोखता येईल 5 सेकंद, 10 सेकंद, 16 सेकंद करू शकता. उजवी नाकपुडी बंद करा. पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद. हळूच डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद, श्वास रोखून ठेवा. हळूच उजवी नाकपुडी उघडून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोका. हळूच डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास आत. पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोका. हळूच उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. पुन्हा दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोका. हळूच डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोका. हळूच उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर. पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास आत. दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोका. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर. कंटिन्यू करत राहा. तोंड बंद, नाकाने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. प्रत्येक नाकपुडीतून श्वास घेताना आणि श्वास सोडताना त्या हवेचा स्पर्श नाकपुडीच्या आत जाणून घ्या. तो फील करा. आणि त्यासोबतच छाती आणि पोटामध्ये होणारे जे काही बदल आहे श्वास घेताना आणि श्वास सोडताना ते देखील ऑब्झर्व करा. जसं जसं आपण एकाग्रतेने पूर्ण लक्ष श्वासावर एकाग्र करतो तशी तशी आपल्या मनातील विचारांची गर्दी कमी होत जात आहे. मन शांत आणि स्थिरतेकडे जात आहे.
हळूच डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून थांबायचं आहे. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत घ्या. श्वासासोबत होणारे बदल बघत राहा. डोळे बंद ठेवून. बस दोन्ही हात जोडून घ्या. एकमेकांवर घास. दोन्ही हात अलगद डोळ्यांवर ठेवा. थोडी मान खाली घ्या. डोळे हातांच्या तळव्यात उघडा. दोन्ही हातांचं दर्शन घ्या. सुंदर स्माईल द्या. ओके. कंटिन्युएशन मध्ये आपण ड्रीम व्हिज्युअलाइज करायचे आहे किंवा मग काही अफर्मेशन्स असतील त्या बोलायच्या आहे आपण. सो हे कंटिन्यू सुरू ठेवा पुढील 2-3 मिनिटांसाठी. थँक्यू. सगळ्यांचं झालं असेल तर पटकन एका लाईन मध्ये सगळ्यांनी आपल्या वाव मोमेंट शेअर करायचे आहेत. देन विल स्टॉप. थँक्यू प्रतिभा मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू, रिअली थँक्यू. खूप मोठं हे आहे श्वासासोबत एकत्र जोडणं. मी वारंवार का सांगतेय, कारण की याचं मोठं महत्व मी सांगेल समजावून. जेव्हा आपण स्वतःशी कनेक्ट होतो ना, मग आपल्याला स्वतःहून स्वतःमध्ये एक वेगळंच कॉन्फिडन्स निर्माण होतो कुठली गोष्ट करण्यासाठी म्हणा काही. आणि तुम्ही स्वतःच बघितलं असेल की तुमच्यामध्ये जसं स्टॅबिलिटी येते थोडीशी, तुम्ही शांत राहायला शिकता. जसं सांगितलं तसं विचार कमी होतात. अदरवाईज आपलं मन वारंवार तेच ते काही ना काहीतरी विचार करत असतं. तर हे अतिशय महत्वाची क्रिया प्रतिभा मॅम सांगत आहे आणि ही आपल्याला त्या निस्वार्थ देत आहे. सो त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच फरक पडेल प्रतिभा मॅमच्या.
आणि त्यांना भरभरून ऍडमिशन्स मिळणार आहे. वाव खूपच छान. खरंच मॅम. खूप थँक्यू छान मॅम. गीत. तुम्ही म्हटल्याप्रमाणे होत आहे. खरंच भरभरून ऍडमिशन मला मिळत आहे. कालही एका लेडीने मला फक्त कॉल केला आणि सांगितलं की हे 3 दिवस माझे मिस झाले. मी फक्त बोर्ड बघितलाय. ती माझ्या क्लासला आली नाहीये अजून, प्रत्यक्ष भेटली नाहीये. फक्त कॉल केला आणि मला सांगितलं, "मला WhatsAppला तुमचा GPay नंबर पाठवा. मी पेमेंट करते आणि मंडेपासून जॉइन करते" म्हणून. वाव. माझ्यासाठी खूप मोठी वॉव मोमेंट आहे. अजून एक वॉव मोमेंट मला शेअर वाव. करायची. माझी एक स्टुडंट आहे, ती लास्ट जूनपासून माझ्याकडे योगा करत करत आहे अजूनही आणि ती सतत मी सुट्टी दिली की काहीतरी निगेटिव्ह बोलत असायची. मी तिला समजवायचा एकदा दोनदा प्रयत्न केला की तुम्हाला फॅमिली आहे तशी मला देखील फॅमिली आहे. पण मी सॅटर्डे, संडे ॲडजस्ट करायचा प्रयत्न करते. त्यावेळेला तुम्ही येत नाही, त्याला मी काही करू शकत नाही. आणि नंतर मी फक्त ऐकत होते. ती जे बोलते ते फक्त ऐकायची. तिला रिप्लाय नाही करायची. पण आता ती काल लिटरली ती मला म्हटली, की "मी तुमच्या योगाची आणि तुमची स्वतः इतकी फॅन झाली आहे, की मी योगा सोडूच शकत नाही आणि मी माझ्या वाव. घरात, माझ्या रिलेटिव्हज, फॅमिलीमध्ये पण सगळ्यांना सांगते." तर सगळे मला म्हणतात, "तू एवढी का फॅन झाली?" तर माझ्या मॅडम मला रोज वेगवेगळ्या व्हेरिएशनने वेगवेगळं जे काही देतात, त्यात माझा कॉन्फिडन्स वाढला आहे, माझी फ्लेक्सिबिलिटी वाढली, बॉडी पोश्चर खूप सुधारला आहे. त्याच्यामुळे वाव. खूप आनंदाने तिने खूप शेअर केलं काल भरभरून भरपूर काही सांगितलं. वाव. खूप वाव मोमेंट. वाव. हा. तुमच्या म्हणजे सगळ्या वाव. पार्टिसिपंटना ग्रॅटिट्यूडमुळे मी मॅजिक तिला बुकचं चेंज करू इंट्रोडक्शन द्या. शकते. हो, हो. तिला वाव. आहे. नाईस, व्हेरी गुड. माझी वाव मोमेंट ही आहे की मला काल समोरून माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तिच्या ऑफिसमध्ये जॉबसाठी मला की तू इथे येऊन इंटरव्ह्यू देऊन जर तुला हवा असला तसाच जॉब माझ्याकडे आहे. ही वाव. माझ्यासाठी वाव. वाव. आता आहे तोही छान आहे पण त्याच्यापेक्षाही छान आहे. वाव. मस्त. वाव, जॉब पे जॉब. व्हेरी नाईस, व्हेरी हा गुड. मॅडम थँक्यू. नेक्स्ट. कोणीच नाही? अरुणा मॅम? जे लोक काल मी शेअर करत नाहीये किंवा ज्यांना शोधता येत नाहीये ना, त्यांना युनिव्हर्स सांगताय की अजून प्रॅक्टिस कर ग्रॅटिट्यूडची. त्यामुळे तुम्ही डिसाईड काल करा काल शेअर करायचंय की शांत बसायचं. काल मी खूप दिवसांनी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेटले आणि खूप आम्ही एन्जॉय केला. ती माझ्यासाठी खूप वाव मोमेंट आहे. वाव. मस्त. माझी वॉर्म मोमेंट मी काल थोडं बिलो द लाईन होते. मग प्राजक्ताचा एक मेसेज आला त्याच्यानंतर मी अगदी थोडं स्वतःला सावरलं आणि मला असं वाटलं होतं मी आज एवढं घरातलं 8 दिवसानंतर माझं घर उघडल्यावर कसं होतं. ते मी अगदी 3-4 तासामध्ये इतकं व्यवस्थित क्लीन वगैरे केलं तर मला ते खूप फील छान होतं. सो दिस वॉज द वॉर्म मोमेंट फॉर मी अँड थँक यू वाव. प्राजक्ता की मला तू वाव. मोटिवेट केलंय. वाव. वाव. येस. नेक्स्ट. ठीक आहे. का मी सांगते काल माझ्या हस्बंडचा बर्थडे होता तर मग त्याची एक फ्रेंड आहे ते एका ऑफिसमध्ये होते आणि त्याने मला सांगितलेलं ती घरी येणार आहे म्हणून. पण मग ती ऑलरेडी एका बर्थडेसाठी एका लहान मुलाचा बर्थडे अटेंड करून येणार होती. तिने त्याला सांगितलं होतं की ती येणार नाहीये म्हणून ती तिचे हस्बंड आले होते. तर तिने त्याला सांगितलं होतं येणार नाही आणि ऑल ऑफ सडन त्या म्हणजे धीरजचा मला कॉल येतो तिच्या हस्बंडचा की त्याला सांगू नको आम्ही येतोय म्हणून. सो मग ते काल आले आणि काल उशिरा आले रात्री. पण मग आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. ट्रिपचं सुद्धा प्लॅनिंग केलं. सो खूप मजा आली. छान वाटलं. खूप वर्षांनी भेटलो आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं त्यांच्या मुलीने आणि माझ्या मुलाने. सो हे माझ्यासाठी वाव मोमेंट होता. आणि अजून एक असं वाव. की त्यांची नवीनच नेक्सॉन गाडी त्यांनी घेतली. सो मी ती लॉंग ड्राईव्हला नेली होती. मी मस्त मोठी राईड मारून आले माझ्या मुलासोबत. सो ते पण एक वाव मोमेंट आहे माझ्यासाठी. वाव. वाव. नेक्स्ट. दीपक सर तुम्ही काल काय खाल्लाय तीच वॉर्म मोमेंट सांगा. काल माझ्यासाठी वाव मोमेंट होते की मी
फॅमिली बरोबर खूप सारं हेल्दी डिस्कशन्स करू शकलो, फ्युचर प्लॅनिंग करू शकलो. वा, व्हेरी गुड मोमेंट. ग्रेट. मस्त. आणि आय थिंक कोणी लोक म्हटलेले की ते जार बनवणार आहे, तर होपफुली सगळे ते जार मध्ये चीट टाकत असतील आणि मी तर लिहितीये, पण मग मी लिहितीये रोजचं, तर हे प्लीज मेंटेन करा. यार नाही बनवलेलं मी. हा, मग लिहा तुम्ही एक पेज बनवा, त्याच्यावर लिहित जा. वहीतच ठेवा, ते फाडू बिडू नका. वहीतच एक पान सेपरेट हे करून तिथे वाव मुवमेंट लिहित जा. म्हणजे नेक्स्ट इयर 365 ग्रॅटिट्यूड लिहायला सोपं जाईल आपल्याला. ओके. म्हणजे डेलीचे वाव मोमेंट्स असं त्या लिहायचं मॅम. हो मॅम. ओके. म्हणजे किमान एक वाव मोमेंट असतात तर खूप साऱ्या, तुम्ही 2-4 लिहिल्या तर खूपच वाव हा. आहे, बट किमान एक तरी रोजची लिहा. आणि हे तुम्हाला वाचायला खरंच खूप छान वाटतं. हा, त्याच्यावर 365 तारीख टाकायची का days. मॅडम? तारीख Sorry? टाकायची का त्याच्यावर? हा, तारीख टाकून तारीख मध्ये असेल तर पुढच्या वेळेला आपल्याला ते बरं पडेल बघायला होतं ते लिहायला. राईट. आणि मॉर्निंग ग्रॅटिट्यूड मध्ये तुम्हाला काय फरक पडतो तुमच्या आयुष्यामध्ये? काहीतरी चेंजेस होत असतील, जे करत नव्हते ते करत आहे किंवा सगळेच करत होते, तर हेही थोडं शेअर करत जा. प्राजक्ता मॅमनी 5 वाजता उठून रोज त्या क्लास घेतात. नसतानाही त्यांनी खूप व्यवस्थितपणे क्लास घेतलेला आहे. आपण जेव्हा नाही मॅम, आता खूप फरक पडतो या मॉर्निंग ग्रॅटिट्यूडने ना. हो. खूप फरक पडतो. म्हणजे वाव प्रत्येक एरियामध्ये असं म्हणता येत नाही की आपण प्रत्येक एरियामध्ये खरंच खूप फरक जाणवायला लागला. थँक्यू सो मच खरंच. येस. वाव मुवमेंट पण एक दिवसाची सुरुवात छान सुंदर झाल्यामुळे पूर्ण दिवस खूप छान एन्जॉय करता येतो, खूप आनंदी जातो. थोडं जरी बरोबर. आणि टाइम गेलो तरी 2 लगेच दिवस झाले प्रतिभा मॅम म्हणजे पुढे लगेच त्याला हे करू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मार्ग काढू एक जण शकतो. सांगा. हा, स्वप्नील सर बोला. दीपक सरांना संधी द्या आधी. दीपक सर प्रयत्न करतात मगापासून. बोला दीपक सर. मॅडम, एकच मिनिट खूप स्वप्नील खूप सर प्लीज. कृतज्ञ आणि खूप खूप आभार सगळ्यांचे. प्रत्येक माणसाचे, प्रत्येक जण इथे शेअर करतोय आणि प्रत्येक माणसाने काहीतरी शेअर केल्यानंतर डोक्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी येत राहतात, फ्लो होत राहतो. म्हणजे आजचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण आपण एक्सरसाइज केल्यानंतर जेव्हा आपण युनिव्हर्सशी डायरेक्टली कनेक्ट होतो आणि परत एकदा मनातनं अफर्मेशन्स करतोय वेगळ्या पद्धतीने लिहिण्या व्यतिरिक्त, त्यातनं आपण कनेक्ट होतो खूप छान. तर खूप चांगली संकल्पना आहे. खूप बरं वाटतं, स्वतःला बरं वाटतं आणि आय थिंक दॅट इज अ ब्लेस्ड मोमेंट. थँक यू सो मच. येस, ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा सकाळी उठता ना, आता 5 वाजता उठतच आहात, तर बाहेर तुमच्याकडे गॅलरी असेल, अंगण असेल, तर बाहेर अंगणात जा. अबंडन्स पोस्ट द्यायची आणि म्हणायचं, आय एम ओपन अँड रिसेप्टिव्ह फॉर ऑल गुड अँड अबंडन्स थिंग्स इन माय लाईफ. म्हणजे मी पूर्णतः माझ्या आयुष्यामध्ये काय म्हणता येईल, मोठ्या मोठ्या उदार गोष्टींसाठी आणि सहनशील आणि आहे. ग्रहणशील आहे. या दोन्ही गोष्टी मला फार एनर्जेटिक वाटतात मॅडम. एक तर वाव मुवमेंट आपण शेअर करतोय किंवा लिहितोय आणि सेकंडली मॅम काय बोलले सेंटेन्स? मी पूर्णतः माझ्या आयुष्यामध्ये मी ग्रुपवर पाठवते सुचिता मॅम, म्हणजे हो सगळ्यांना हो मिळेल. चालेल. चालेल. नक्की पाठवा मॅम. फार मॅम इफेक्टिव्ह आहेत या दोन्ही मुवमेंट माझ्यासाठी तरी. म्हणजे मी तरी खूप एन्जॉय करतोय. की आपण मनापासून ग्रॅटिट्यूड लिहित असताना भरभर लिहितो, कधी चुकतो. पण मनापासून जेव्हा करतो त्यात सगळ्या गोष्टी सामावल्या जातात. आणि दुसरी वाव मुवमेंटची जी कन्सेप्ट आहे ना, ती फारच छान आहे. थँक यू सो मच मॅडम. येस, And थँक्यू. thank you everybody for sharing as well. हा, स्वप्नील बोला तुम्ही. मला प्रतिभा मॅडमला प्रश्न विचारायचा. प्रतिभा विचारा. मॅडम, हा बोला सर. हे जे अनुलोम विलोम तुम्ही सांगितलं ते दिवसातून किती वेळा करायचं? दिवसातून 5 ते 10 मिनिटं. 5-10 मिनिटं. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार असतं. तुमची जर वात प्रकृती आहे, तुमचं शरीर खूप जास्त पातळ आहे, वीक आहात, तर अनुलोम विलोम खूप जास्त करू नये. त्याने वात वाढतो, वजन कमी होतं अनुलोम विलोमने. म्हणून ओके. आपल्या प्रकृतीवर डिपेंड करतं. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणताही प्राणायाम किंवा कुठलाही एक्सरसाइज करत असाल तर चांगल्या योग्य अशा मार्गदर्शकाखाली च्या समोर केलेलंच योग्य असेल. आपलं स्वतःहून
करणं नाही किंवा युट्यूबवर बघतात तुम्ही ते करतात, पण युट्यूब तुम्हाला चेक नाही करत ते तुम्ही किती करेक्ट करतायत ते. म्हणून तुम्ही तुम्हाला आवडतील त्या मार्गदर्शकाखाली करा. चालेल. थँक्यू. येस. मॅडम काल तुम्ही ग्रुपवरती एक हे टाकलं होतं नाही का, आपण आता 8 तारखेपासून चालू करायचं आहे नवीन मॅजिक बुक सराव. ते हा हा. कसं काय म्हणजे ते 7 तारखेला ऐश्वर्या मॅम घेणार आहेत, आपण 8 तारखेला घेणार आहोत ना. मग कसं हाच टाइम ठेवायचा आहे का 5 ते 6चा? हो, कारण मॅमचं सेशन तर 6 पासून घेणार ना, 6 वाजता ते 6:30 आणि 6:30 ते 7:30 मॅम घेतील. मग मध्ये जर तुम्ही ईशचं सेशन आय थिंक अटेंड करायचंच आहे, पण मग त्यावेळेमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन तुम्ही हे करू शकता किंवा जर कोणाला लाईव्ह नसेल शक्य तर तुम्ही हे पण बघू शकता. काय बोलतात त्याला, रेकॉर्डिंग, युट्यूब रेकॉर्डिंग येतेच मॅमचं ना. येस. आपण त्याचप्रमाणेच करणार आहोत ना, जसं मॅजिक आपलं सेशन असतं तसं 28 डेजचं येस. त्याचप्रमाणे करणार आहोत ना. मग असं दोन्ही आपण अटेंड केलं तर मिक्स होणार नाही का थोडंफार, म्हणजे काय असं लँग्वेज आता इथे मराठी तिथे हिंदी असं काय होणार? बिलकुल नाही. कितीतरी आता त्याच्यासाठीच मी म्हटलं ना, की आपण सारांश सुद्धा एक्सप्लेन करणार आहे, की जेणेकरून कालच्या सेशन मधून काही लोक मेन कीर्ती मॅमचा आणि माझा फोकस हेच आहे, मराठीमध्ये मॅजिक बुक स्प्रेड करायचा आहे. ठीक आहे. बट तरी आपल्याकडे काही लोक अशी आहेत, मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.